आपण मागच्या ऑनलाईन तासिकेला साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील रसविचार या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. या प्रकरणामध्ये भरताने सांगितलेल्या रससूत्राचा आपण विचार करणार आहोत. भरताने जो रसाचा विचार मांडलेला आहे त्यालाच रससिद्धांत असेही म्हणतात. तर भरताने कोणते रससूत्र मांडलेले आहे? आपण मागच्याही तासाला त्याचा विचार केलेला आहे आणि आपण आताही त्याचा विचार करणार आहोत. विभावा अनुभाव व्यभिचारी संयोगाद्र निष्पत्ती हे रससूत्र भरताने मांडलेले आहे, सांगितलेले आहे. आणि या रससूत्राचा विचार आपण साकल्याने आपण करत आहोत. मागच्या साला आपण भाव म्हणजे काय आपण तेही पाहिलेले आहे. विभाव म्हणजे काय हेही पाहिलेले आहे. विभावाचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात? आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. या दोन्ही विभावाचा विचार आणि त्याची उदाहरणं सुद्धा आपण पाहिलेली आहेत. आज आपण या रससूत्रामध्येच विभावा अनुभव, आता अनुभव या संकल्पनेचा, या घटकांचा आपण आज विचार करणार आहोत. अनुभव कशाला म्हणतात त्याचा विचार करणार आहोत आपण. आता अनुभव म्हणजे काय, अनुभव कशाला म्हणतात ही संकल्पना आपण आजच्या तासिकेला आपण समजून घेणार आहोत. अनुभव, कारण या संकल्पनेमध्येच या घटकांचा, या भावनेचा, या भावाचा विचार यामध्ये दडलेला आहे. तुम्ही जर अगदी सूक्ष्मपणे या संकल्पनेचा जर विचार केला तर या संकल्पनेमध्ये कोणता भाव एकवटलेला आहे याचा अंदाज आपल्याला कळून येतो. अनुभव म्हणजे काय? मनातील भावना व्यक्त करणारे शरीरातील बदल म्हणजे अनुभव आहे. पुन्हा एकदा अनुभवाची मी व्याख्या सांगतो. मनातील भावना व्यक्त करणारे शरीरातील बदल म्हणजे अनुभव. व्यक्तीच्या मनामध्ये, माणसाच्या मनामध्ये किंवा लहान मुलाच्या मनामध्ये रसविचार हा व्यक्तीशी, मानवाशी संबंधित आहे. माणसाला वगळून रसविचाराचा विचार करता येत नाही. कारण मनुष्य प्राण्यावरच रसविचार हा अवलंबून आहे. म्हणून आपण अनुभवाचा जेव्हा विचार करतो तेव्हा मनातील भावना व्यक्त करणारे शरीरातील बदल म्हणजे अनुभव आहे. माणसाच्या मनामध्ये जो काही विचार सुरू आहे, ज्या काही विचारांचा कल्लोळ सुरू आहे, तो कल्लोळ कोणत्या स्वरूपाचा आहे त्याचा बदल लगेच जाणवतो. म्हणून मनातील भावना व्यक्त करणारे शरीरातील बदल म्हणजे अनुभव आहे. कारण एखादी गोष्ट
पहिल्यांदा मनाशी एकजीव होत असते, मनाशी तद्रूप होत असते आणि एखादी गोष्ट मनाला भावल्यानंतरच त्याचे परिणाम, त्याचा बदल लगेच शरीरावर जाणवतात. त्यालाच काय म्हणतात? अनुभव म्हणतात. एखादी घटना ती आनंदाची असेल, ती दुःखाची असेल, ती प्रेमाची असेल, ती विरहाची असेल, ती सुखाची असेल, ती आनंदाची असेल, त्या भावनेचा आपल्याला कोणती भावना फील झालेली आहे, जी भावना आपल्याला फील झाली असेल, ॲप्रिशिएट झालेली असेल, त्याचा बदल लगेच शरीरावर जाणवतो, शरीरावर दिसतो. एखाद्या व्यक्तीची समजा एखादा व्यक्ती खूप नाराज झाला असेल, दुःखी झाला असेल, कष्टी झाला असेल, तर त्या नाराजीचा सूर, दुःखाचा सूर, कष्टाचा सूर लगेच शरीरावर जाणवतो. आणि या जो काही बदल झालेला आहे, तो बदल आपण प्रत्यक्ष पाहतो. अरे, हा व्यक्ती नाराज झालेला आहे, हा व्यक्ती दुःखी झालेला आहे, हा व्यक्ती खिन्न झालेला आहे, ज्याच्या मनात नैराश्य निर्माण झालेलं आहे, लगेच शरीरावर लगेच बदल जाणवतात. म्हणून मनातील भावना व्यक्त करणारे शरीरातील बदल हे अनुभव. अगोदर मनामध्ये तो भाव निर्माण होतो आणि नंतर मग त्याची शरीरावर अभिव्यक्ती तयार होते, जाणवते. या बदलाला अनुभव असं म्हणतात. मनातील भावना व्यक्त करणारे शरीरातील बदल म्हणजे अनुभव होय. अनुभव हे मनातील भावनांचे व्यंजक असतात. अनुभव हे मनातील भावनांचे व्यंजक असतात. ते व्यंजक रूपाने प्रकट होतात, व्यक्त होतात, अभिव्यक्त होतात. अशा प्रकारे अनुभव या घटकांची आपण व्याख्या समजून घेतलेली आहे. आणखी वेगळ्या पद्धतीने अनुभव कसा मांडता येईल, कसा सांगता येईल, त्याचाही आपण विचार करूयात. ज्या भावांची योजना नाट्यात प्रेक्षकांना भावानुभूती आणून देण्याच्या उद्देशाने केली जाते. ज्या भावांची योजना नाट्यात प्रेक्षकांना भावानुभूती आणून देण्याच्या उद्देशाने केली जाते, त्या भावांना अनुभव असे म्हणतात. फक्त अनुभवाची संज्ञा, संकल्पना फक्त वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मी मांडलेली आहे. पहिल्यांदा जी मांडलेली होती त्याचाही आशय, त्याचाही भाव, त्याचा मतितार्थ आणि आत्ताही मांडलेल्या संकल्पनेचा भाव हा सारखाच आहे. आणि मनातील भाव व्यक्त करणारे शरीरागत कोणतेही विकार असो, मनातील भाव व्यक्त करणारे शरीरागत कोणतेही विकार असो, त्याला अनुभव असे म्हणतात. कारण प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय ती भावना शरीरावर जाणवणार नाही. कोणतीही भावना प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतरच नैसर्गिकपणे शरीरावर बदल जाणवतात. आपण अरे, याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळेच भाव दिसायला लागले आहेत. माणूस प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय
ते भाव व्यक्त होऊ शकत नाहीत. बेगडी भाव, कृत्रिम भाव, तात्पुरते भाव, तकलादू भाव माणूस व्यक्त करू शकत नाही. जर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तर लगेच अरे हा मुद्दाम करायला, ढोंग करायला लागलाय, सोंग करायला लागलाय. हा खोटेपणा दाखवायला लागलेला आहे. लगेच 0 मिनिटामध्ये या भावना, हे अनुभव दिसायला लागतात मुलांना. म्हणून मनातील भाव व्यक्त करणारे शरीरागत कोणतेही विकार असो त्याला अनुभव असे म्हणतात. शरीर अवयवाच्या हालचालीचा अनुभवात समावेश होतो. शरीर अवयवाच्या हालचालीचा अनुभवात समावेश होतो. या सर्व अनुभवांना, भावांना अनुभव असे म्हणतात. उदाहरणार्थ लज्जा वाटणे, लज्जा वाटणे म्हणजे लाज वाटणे. माणूस लाज वाटल्यानंतर खाली मुंडी घालतो, मुंडी वाकडी करतो, तोंड झाकून घेतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आहेत. तर जो माणूस, ज्या माणसाला लज्जा वाटते, ज्या स्त्रीला लज्जा वाटते, त्या स्त्रीच्या मनामधले एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या प्रसंगाबद्दल, एखाद्या दृश्याबद्दल जो काही भाव मनामध्ये तयार झालेला आहे त्याचे परिणाम लगेच शरीरावर जाणवतात, अनुभव तयार होतो. लज्जा वाटणे. तर लज्जा वाटण्यासारखा अनुभव हा जागताच येत नाही, लपवून सुद्धा ठेवता येत नाही. काही क्षणामध्ये हे अनुभव लगेच तयार होतात शरीरावर. आणि अशा प्रकारचा लज्जासारखा अनुभव किती झाकून ठेवण्याचा जरी प्रयत्न केला तर हा अनुभव झाकता येत नाही. शरीरावर लगेच चटकन पटकन तात्काळ त्याचे परिणाम जाणवतात. कारण तो अनुभव प्रत्यक्ष अनुभवाची परिस्थिती आल्यानंतरच त्याचे परिणाम शरीरावर जाणवतात. दुसरं उदाहरण आपल्याला घेता येईल, गालावर लाली येणे. गालावर लाली येणे. एखाद्या सुंदर स्त्रीचे गाल कधी लाल होतात? ती एखाद्या उन्हात गेली असेल, काम करत असेल, श्रम करत असेल, ती खूप दमली असेल, एखादी समजा जखम झाली असेल, तर लगेच त्या स्त्रीचे गाल लगेच लाल होतात. हा अनुभव आहे. आपला दिसतो ना तो प्रसंग, त्या दृश्य चेहऱ्यावर, गालावर दृश्य जाणवतात, दृश्यांच्या खुणा जाणवतात आपल्याला. हा अनुभव आहे. या अनुभवामध्ये खोटं नाटक वगैरे काही सांगता येत नाही. आता दुसरं उदाहरण आपल्याला पाहता येते, भुवयांची हालचाल. या भुवया समोरच्या माणसाला खूप काही सांगून जातात. भुवयामध्ये अनेक अर्थ सूचित होतात, अनेक अर्थ व्यक्त होतात. भुवयाची हालचाल कोणत्या अर्थाने सुरू आहे, व्यक्त होत आहे, त्याचा अंदाज लगेच समोरच्या माणसाला लगेच मांडता येतो, घेता येतो, व्यक्त करता येतो. भुवयांची हालचाल ही अनेक प्रकारची असते. भुवयाच्या हालचालीच्या माध्यमातून दुःख व्यक्त करता येते, अंगविक्षेप व्यक्त करता येतो, आनंद व्यक्त करता येतो, नाराजी व्यक्त करता येते, प्रश्न चिन्ह व्यक्त करता येतो. अशा प्रकारचे अनेक अर्थ भुवयाच्या हालचालीतून व्यक्त होतात. दुसरं उदाहरण आपण घेऊयात, हातपाय कापणे.
कोणत्याही व्यक्तीचे हातपाय हे वरवरती कापत नसतात. आतून तो भाव शरीरावरती जाणवतो. हातपाय कापणे हे वरवरती भाव व्यक्त करता येत नाही, कारण त्याची जाणीव शरीरामध्ये, हृदयामध्ये, अंतरंगामध्ये कुठंतरी तीव्र व्हायला लागते. त्याचे पडसाद, त्याचे परिणाम हातपायावर लगेच जाणतात. हातपाय थरथर कापणे, कंप पावतात, थरथरी सुरू होते. म्हणून प्रत्यक्ष अनुभव त्या व्यक्तीलाही घेता येतात आणि दुसऱ्या माणसाला सुद्धा पाहता येतात. अरे, याचे हातपाय थरथर कापायला लागले, थरथरी सुरू झालेली आहे, वय झालेला आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ यातून व्यक्त होतात. घशाला कोरड पडणे किंवा घसा कोरडा पडणे. एखादा व्यक्ती खूप बोलत असेल किंवा भाषण देत असेल, बोलून बोलून त्याचा घसा कोरडा पडतो. तो लगेच पाणी मागतो. हे अशा प्रकारचे जे भाव आहेत, लगेच शरीरावर, मनातील भाव शरीरावर लगेच जाणवतात. अशा प्रकारच्या भावनेला अनुभव असे म्हणतात. मुलांनो, या अभ्यासपत्रिकेमध्ये उदाहरणाशिवाय उत्तर लिहिता येत नाही, म्हणून उदाहरणं फार महत्त्वाची असतात. आपण भरताच्या रससूत्राचा विचार, भरताच्या रससूत्राची मांडणी आपण उलगडा करत असताना आपण भाव पाहिलेले आहेत, विभाव पाहिलेले आहेत, विभावाचे प्रकार पाहिलेले आहेत आणि अनुभव सुद्धा पाहिलेले आहेत. कारण रससूत्रामध्ये विभावा अनुभव, भाव, विभाव, अनुभव. आता उद्या चला आपण या रससूत्रामधला, रससिद्धांतामधला शेवटचा घटक आहे व्यभिचारी भाव किंवा संचारी भाव. व्यभिचारी भाव किंवा व्यभिचारी भावाला संचारी भाव असं म्हणतात. आणि व्यभिचारी किंवा संचारी भाव हे एकूण 33 आहेत आणि त्याचा विचार आपण उद्याच्या तासाला करणार आहोत.